साहस फाउंडेशन व भूमी फाउंडेशनतर्फे जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। यावेळी साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता माडी कोल्हे व भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा वंदना पाटील यांच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यंदाही या होळी व धुळवड रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात यावेळी करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमास आमदार सुरेश भोडे, जळगाव नगरीचे उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगार यांची उपस्थिती यावेळी लाभली होती। महिलांसाठी विशेष रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। या प्रसंगी साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता माडी कोल्हे, भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा वंदना पाटील, आशाताई अंबोरे, नीलूताई इंगळे, मंगलाताई बारी, शोभाताई चौधरी, रेखा पाटील यांच्यासह महिला भगिनींची यावेळी उपस्थिती होती। आज दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नूतन मराठा महाविद्यालयातील प्रांगणावर या रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धुलीवंदनाच्या। खरं दरवर्षाप्रमाणे आदरणीय सरिता असेल, वंदना असेल, महिलांना आमची खरं संस्कार आणि संस्कृती, आमचे भारतीय सर्व सण हे युवा पिढीपर्यंत जावे। आज मला वाटतं हाही काल होळी झाली, आज धुलीवंदनचाही सण मला वाटतं ही खरं आमची परंपरा राहिलेली आहे। याच्यामध्ये नक्कीच सर्व आमच्या माता भगिनी सहभागी होतात आणि ते एक आनंद उत्सव आपल्याच्यात बनवला जातो। कलर लावण्याचा अर्थ आहे की सर्व सुखदुःखामध्ये आम्ही बरोबर आहोत, सर्व कलर एकत्र घेऊन मला वाटतं रंगवण्याचं आम्ही काम करतो आणि याच्या माध्यमातून हे सप्तरंग मला वाटतं आमच्या जीवनात सुद्धा आनंद आणतील अशा त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सालाबादाप्रमाणे सप्तरंग नारी शक्तीचे आणि हिंदुत्वाचे हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत। पण जसं आज तुम्ही बघताय आमच्या डोक्यावर उन्हापासून सुरक्षा देण्यासाठी एक छत पासून आमचे रंगोत्सव सगळं नियोजन असं एक पाठीराखा भाऊ म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींना आमचे लाडके आमदार राजू मामा भोडे हे प्रत्येक वर्षी सहकार्य करत असतात आणि सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व क्षेत्रातल्या महिला, सगळ्या वयोगटातल्या महिला इथे अतिशय निस्वार्थपणे त्यांच्या आयुष्याचा सुंदरसा विरंगुळ्याचा दिवस साजरा करत असतात। आणि आमदार राजूमामा भोडे असो, शिवसेनेचे आमचे नेते गुलाबरावजी पाटील असो, आमचे म्हणजे राजकीय वळण न देता याला सगळे लाडक्या बहिणींनी इथे येऊन कुठेतरी त्यांच्या आयुष्यातली एक मरगळ असते दुःखाची, दैनंदिनीची, ती धुवून इथे साजरा करावा हीच इच्छा असते। सगळ्या बहिणींना, सगळ्यांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। याच भूमी फाउंडेशन, साहस फाउंडेशन याच्यातनं आम्ही आज धुलीवंदनाचा कार्यक्रम सादर केलेला आहे। याच निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात, सगळ्या भगिनींना एकत्र यायला मिळतं। विविध रंगांप्रमाणे त्यांचं आयुष्य उजळून निघावं, चूल आणि मूल याच्यातच महिला अडकलेल्या असतात, काही त्यांना एक मनोरंजनाचं साधन मिळावं या निमित्ताने आम्ही धुलीवंदनाचा हा प्रोग्राम आयोजित केला आहे। आणि आमच्याकडनं आम्ही सर्व जाती धर्माच्या महिला इथं एकत्रीकरण केलेलं आहे आणि रंग हिंदुत्वाचा हा आम्ही त्यांना लोभ दिलेला आहे। याच पद्धतीने आम्ही धुलीवंदन साजरे करतोय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी तशाच उत्साहाने महिला इथं आलेल्या आहेत। खरं तर आज चंद्रग्रहण असल्याने बऱ्याच लोकांच्या मनात किंतु परंतु शंका होत्या, पण त्याला सगळ्यांना तडाजात देत भरपूर संख्येनं महिला इथं उपस्थित झालेल्या आहे। धुलीवंदनाच्या खूप 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 शुभेच्छा।